नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच हवं. मी आत्ताच न्यूजपेपर वाचत होते, तर बनारस स्टेशनवरची मी एक न्यूज वाचली. एकदम गरीब मुलगा, अगदी मासूम, कोणालाही बघितलं तर खूप दया येईल. त्याच्याजवळ एक पर्ची होती आणि त्याच्यावर लिहिलेला एक नंबर होता. आणि तो असा एवढा मासूम होता, की तो प्रत्येकाला सांगत होता, कोणीतरी माझ्या आई-वडिलांना नाहीतर माझ्या अंकलला फोन कराल का? हा बघा, हा त्यांचा नंबर आहे आणि आमची चुकामुक झालेली आहे. प्लीज तुम्ही त्यांना नंबर करा, कॉल करा आणि मग ते मला भेटतील म्हणून. पण मी तुम्हाला सावधानतेचा इशारा देते आहे, की ही घटना आपल्या इथे नाही आहे, सध्या महाराष्ट्रात सुरू नाही आहे. पण असे बरेच प्रकारचे आता स्कॅम चालू आहेत. म्हणजे हा नंबर जेव्हा तुम्ही डायल करता, कारण कोणालाही दया येईल अशी ती मुलं असतात, एकदम मासूम असतात आणि कोणालाही दया येईल अशी ती मुलं असतात. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या मोबाईलवरून त्यांना नंबर करता, कॉल करता, त्याबरोबर कॉल करता आणि कोणी उचलत नाही फोन. त्यामुळे तुम्ही आपला फोन तिथे आपल्या पर्समध्ये ठेवून देता. पण ज्यावेळेस तुमच्या पर्समध्ये तो फोन ठेवता, तर तो तुमचा सगळा डाटा त्या कुठच्यातरी व्यक्तीकडे जातो आणि सगळा मोबाईल तुमचा रिकामा होतो. तर खूप खूप सावधान राहा अशा प्रकारचे स्कॅम. कारण आपल्याला खूप समाजसेवा करावीशी वाटते आणि लहान मुलांना तर खूप मदत करावीशी वाटते. पण ह्या मदत करण्यामागे आपला पूर्णतः आपण सर्वस्व आपलं गमावून बसतो. तर अशा गोष्टींपासून सावध राहा, एवढाच माझा एक इशारा होता म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर अशा व्यक्तींपासून सावध राहा. धन्यवाद. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.